गोष्ट सुरू होते 1492 मध्ये। इटलीत तेव्हा नेपल्स नावाचं एक बलाढ्य साम्राज्य होतं। या साम्राज्यावर राजा अल्फॉन्सोचं राज्य होतं, पण त्याने एकदा धार्मिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करून नेपल्स मधल्या पोपला कर भरण्यासाठी दबाव टाकला। पोपला हे मंजूर नव्हतं। त्याने थेट फ्रान्सच्या राजाला म्हणजे चार्ल्स 8व्या याला नेपल्सवर हल्ला करण्यासाठी आमंत्रण दिलं आणि नेपल्सवर सत्ता काबीज करायला सांगितलं। चार्ल्सला ही संधी सोडायची नव्हती। 1494च्या उन्हाळ्यात चार्ल्स आपल्या 50,000 सैनिकांसह नेपल्सच्या दिशेने निघाला। फेब्रुवारी 1495 मध्ये इटलीच्या भूमीवर एक जबरदस्त लढाई झाली। चार्ल्सच्या सैन्याने आपली ताकद दाखवली आणि नेपल्सवर कब्जा केला। विजय झाला, साम्राज्य हाती आलं। सैनिकांनी आनंद साजरा करण्यासाठी मद्याचे ग्लास हाती घेतले। उत्सवाला सुरुवात झाली, पण हा आनंद काही फार काळ टिकू शकला नाही। काही दिवसातच सैन्याला एका भयंकर रोगाने घेरलं। हा रोग होता सिफिलिस, म्हणजेच एक लैंगिक संक्रमित आजार।